हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म। ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। अश्विन महिन्यातील 13व्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते। दीपावलीच्या 2 दिवस आधी आयोजित करण्यात आलेला हा सण प्रत्येकजण आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छा देऊन साजरा करतो। या दिवशी प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार बाजारातून काही ना काही आणत असतो। तर आपल्याला सुद्धा या दिवशी धनत्रयोदशीचं पूजन करायचं आहे। धन्वंतरीचा जो फोटो असतो त्यांना पाटावरती छान ठेवून समोर रांगोळी काढून दीप लावून त्यानंतर पैशांची पूजा म्हणजे आपलं जे धन आहे त्याची पूजा आणि नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो। धने आणि गुळ याचा नैवेद्य त्या दिवशी आपल्याला दाखवायचा असतो। आणि त्यानंतर आपल्या घरात जे काही सोनं चांदी असतं त्याची सुद्धा या दिवशी पूजा करतात। या दिवशी नवीन वाहन नवीन घर सोनं चांदी खरेदी करण्याचा योग असतो। त्यानंतर आपल्याला हा स्क्रीनवर देत आहे तो मंत्राची एक माळ जप करायचा आहे। त्यानंतर ह्या दिवशी म्हणजे धर्मग्रंथानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी हा सण अकाली मृत्यूच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी मृत्यूची देवता यमराजाला प्रार्थना करण्याचा दिवस आहे। या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। ज्याप्रमाणे श्री गणेश हा सिद्धिबुद्धीचा स्वामी आहे त्याचप्रमाणे कुबेर हा धनाचा स्वामी आहे। यांचे पूजन भगवान शंकरासोबत देखील केले जाते। महालक्ष्मीसोबत तर विशेष पूजा केली जाते। उत्तर दिशेचा अधिपती देखील कुबेर आहे। याशिवाय आयुर्वेदाचे संस्थापक भगवान धन्वंतरी यांच्या जन्मामुळे वैद्य समाजात धनत्रयोदशी ही धन्वंतरी जयंती म्हणून साजरी केली जाते। यमराजाकडून अकाली मृत्यू होऊ नये या इच्छेने या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा। असे मानले जाते की यामुळे धर्मराज प्रसन्न होतो आणि त्या घरातील कोणत्याही सदस्यांचा अकाली मृत्यू होत नाही। तुपाचे किंवा तेलाच्या दिव्यात काही पैसेही टाकतात। लक्षात ठेवा दिव्याची वाती दक्षिणेकडे असावी आणि हा आपल्याला कणकेचा म्हणजे कणकेमध्ये थोडंसं हळद टाकून हा दिवा आपल्याला बनवायचा असतो। त्याचं पूजन करायचं, हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्या दिव्याचं अक्षदा करायचं, त्या मंत्राचा जप करायचा। तर अशी ही छोटीशी सेवा आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे। तर सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत। तोपर्यंत सगळ्यांनी सर्वांची काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ।